शिरसाट बोलतात, पाहूयात. योग्य नाही. संदीप क्षीरसागरांचा असा दावा आहे की वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड आहे आणि मंत्री धनंजय मुंडे असल्यामुळे त्याला संरक्षण मिळते. कोण मास्टर माइंड आहे, काय आहे, याला तपास करू तर द्या ना. एखाद्याचं नाव घेऊन आपण डायरेक्ट त्याला फासावर चढू शकत नाही. काही कायदेशीर प्रोसिजर असतात, तपासाचं काहीतरी एक वेगळी दिशा असते. ते सगळे एव्हिडन्स जमा करावं लागतात, त्या एव्हिडन्स कोर्टासमोर जावं लागतात. त्यानंतर कोर्ट सुद्धा त्या एव्हिडन्स पाहूनच शिक्षा देते. तातडीने कुणावर कारवाई होत नसते. परंतु तपासाच्या याच्यामध्ये आपल्याकडून मला वाटतं आता राजकीय सर्वच पुढारी कोणत्याही पक्षाचे असो, हा तपासामध्ये आता आपण कोणीही अडथळा आणू नये. तपास यंत्रणा जर काही चुकत असेल किंवा आपल्याला वाटत असेल की काही केलं पाहिजे, तर त्यांनी जे तपास यंत्रणाचे प्रमुख असेल त्यांना भेटून त्याला त्याबद्दलची माहिती जरूर दिली पाहिजे. मी विरोध करावा असा, विरोधाला विरोध करावा असं नाही, परंतु जाहीरपणे बोलून त्याच्याबद्दलचा डिस्टर्बन्स जे आहे तपास यंत्रणा देतात ते येऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे. असा प्रश्न उपस्थित होतो की या मसाजोग प्रकरणातले सगळेच आरोपी पुण्यातच सापडत आहेत. काही राजकीय वरद हस्ता आहे का पुण्यात? तो तपासामध्ये येईल ना. आणि जेव्हा मुख्यमंत्र्यांनी एकदा स्पष्टपणे सांगितलंय की मी तो कोणीही असेल, कोणाचा जरी त्याचा इंटरफेअर आढळला तर त्याला माफ केलं जाणार नाही. एवढी स्पष्ट भूमिका जेव्हा मुख्यमंत्री घेतात त्या टायमाला त्याच्यावर शंका उपस्थित करण्याचं काहीच कारण नाही. सत्ताधाऱ्यांवर विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केलाय. कराडांना संपवून या ठिकाणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतात असा गंभीर आरोप आहे. आणि एक एक जे आरोपी बाहेर येतात त्यांना संपवण्याचा कट आहे. आता कराड पकडला गेला, त्याची कस्टडी चालू आहे, ती त्यांना चांगली वाटत नाही, त्याला संपवण्याचा प्रयत्न करतायत म्हणतायत. मग आता त्याला काय तर कुठं काय केले काय पाहिजे ते त्याच्या सूचना मार्गदर्शन त्यांनी केलं पाहिजे. त्यांना कुठं आणखीन 5 स्टारमध्ये ठेवलं पाहिजे, त्यांना कुठं आणखीन त्यांचे बडदास्त ठेवली पाहिजे ते सांगा. यंत्रणा काही करायच्या अगोदरच त्याला एवढं प्रोटेक्ट करण्याचं कारण काय आहे? एका अर्थाने त्याला ते प्रोटेक्ट करतायत आणि त्याच्यावर आरोप नाही करत, तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात असं माझा आरोप आहे. एक प्रामुख्याने पाहिलं तर जो महत्वाचा मुद्दा आहे, आता संजय राऊत सुद्धा म्हणतायत की हा जो मुद्दा आहे तपास आहे, तपास यंत्रणा काम करतात, त्यांना काम करू द्या, यावर न बोललेलं उचितच ठरेल. त्यांची आता ही भूमिका पाहायला मिळते. तुम्हाला काय वाटतं, ते पण सहकार्याची भूमिका दाखवतात का? संजय राऊत आता सर्वच भूमिका सहकार्याची दाखवणार आहेत. मधल्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यावर लोकांनी जो काही औषधोपचार केलेला आहे, ज्यांच्यामुळं त्यांची प्रकृती आता ठणठणीत झालेली आहे आणि आता काय बोलावं हे त्यांना आता कळायला लागलेलं आहे. म्हणून जनतेचा औषध कसा असतो किंवा जनतेचा ठोका कसा असतो आता त्यांना कळून चुकलंय. म्हणून त्याची ही नरमाईची भूमिका, त्याचं आम्ही स्वागत करतो. संजय राऊत असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे गेली 2.5 वर्ष चुकीच्या लोकांनी भिडलेले होते. म्हणून तुम्ही त्यांना टरबुजा म्हणत होते. तू राहशील नाही तर मी राहील तुम्हीच म्हणत होते ना. त्याच्याबद्दलचे अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या लोकांमध्ये झालेला हा परिणाम हे वेगळा ट्रॅकवर जाण्याचे ह्यांचे संकेत दिसत आहेत. चुकीच्या लोकांबरोबर होते का चांगल्या लोकांबरोबर होते हे जनता जनार्दनाने दाखवून दिलेलं आहे. चांगल्या लोकांबरोबर राहिल्याने काय फरक पडतो हे विधानसभेमध्ये एवढं स्पष्ट बहुमत दिलंय, याचा अर्थ तुम्ही बरोबर राहा असा होतो. हे यांना कळायला आणखीन तेवढं डोकं असलं पाहिजे. फडणवीसांचं कौतुक